इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील निर्देशक भूमिती यामधील आपल्याला काही उदाहरणे या ठिकाणी पाहावयाची आहे। इथं प्रश्न आहे, 3 बिंदू दिले आहेत आणि 3 बिंदू एक रेषीय आहेत हे दाखवा। ए बिंदूचे निर्देशक -3 2, बी चे निर्देशक 1 2 आणि सी चे निर्देशक 9 10 हे बिंदू एक रेषीय आहेत असे दाखवा। हे आहेत असे दाखवा म्हटल्यानंतर ते 100% आहेतच, परंतु आपण ते सिद्ध करून दाखवायचं आहे। अंतराच्या सूत्राचा उपयोग करायचा आणि हे सिद्ध करावायचं आहे। काही वेळा हाच प्रश्न आपला आहेत किंवा नाहीत असे दाखवा म्हणतात, तर त्यावेळेला ते असतील किंवा नसतील, परंतु या ठिकाणी एक रेषीय आहे ते दाखवा म्हटल्यानंतर ते 100% आहेत। तर आपल्याला माहित आहे अंतराचं सूत्र वापरल्यानंतर 3 अंतर काढायचे आहेत, ए बी अंतर, बी सी अंतर आणि ए सी अंतर। यापैकी कोणत्याही 2 अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतरा इतकी असेल, अर्थात लहान अंतरांची बेरीज ही मोठ्या अंतरा एवढी असेल, त्यावेळेला ते बिंदू एक रेषीय आहेत असं आपल्याला अनुमान काढता येऊ शकतं। इथं मांडलेलं आहे आपण ए बिंदू x1 y1 -3 2 दिलेला आहे आणि बी बिंदू x2 y2 1 2 आहे असं मांडलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण अंतराचं सूत्र वापरलं, ए बी वर्ग बरोबर x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग। ए बी वर्गची किंमत आपण पहिल्यांदा इथं काढूया आणि ए बी वर्गची किंमत काढत असताना फक्त इथं किमती घातल्या। x2 किंमत आहे 1 वजा x1 किंमत आहे -3, त्यामुळे डबल कंसात दिलेलं आहे -3 कंसाचा वर्ग अधिक y2 किंमत आहे -2 आणि y1 किंमत आहे 2 -2 ही वजा चिन्ह -2 कंसाचा वर्ग। याला सोपरूप दिल्यानंतर 1 वजा अधिक मिळेल, 1 -3 म्हणजे अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक -2 म्हणजे -4 कंसाचा वर्ग आपल्याला या ठिकाणी मिळेल। याला परत सोपरूप दिलं तर 3 अधिक 1 4 चा वर्ग -4 कंसाचा वर्ग, 4 चा वर्ग 16 आणि -4 चा वर्ग सुद्धा ऋण संख्येचा वर्ग सुद्धा धनच मिळतो, त्यामुळं अधिक 16 आपल्याला मिळेल। म्हणजेच ए बी वर्ग बरोबर 16 अधिक 16 32। या 32चं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळं आपण इथं फोड करण्याचा प्रयत्न केला आहे वर्गाच्या स्वरूपामध्ये 16 गुणिले 2। आणि आता या ठिकाणी वर्गमूळ काढलं, ए बी वर्गचं वर्गमूळ ए बी मिळेल आणि 16चं वर्गमूळ 4 तर 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2, त्यामुळं ए बी अंतर जे आहे 4 वर्गमुळात 2 इतकं मिळेल। हे डायरेक्ट वर्गमुळात 32 असं न लिहिता अशा पद्धतीने सोपं रूप देऊन आपण लिहिलं आहे 4 वर्गमुळात 2। त्यानंतर इथं दुसरं आपण अंतर काढणार आहोत, ते अंतर आहे बी सी अंतर। तर सी बिंदूचे निर्देशक आहेत 9 10, याला x1 y1 मानलं आणि बी बिंदूचे निर्देशक जे आहेत ते 1 2 याला x2 y2 असं मांडलेलं आहे। आणि बी सी अंतर म्हणजेच पहिल्यांदा बी सी वर्ग घेतलेला आहे। आता इथं x2 - x1 कंसाचा वर्ग x2 1 x1 आहे 9, 1 9 कंसाचा वर्ग अधिक y2 y1 -2 -10 कंसाचा वर्ग। आणि याला सोपरूप दिल्यानंतर 1 9 म्हणजे -8 कंसाचा वर्ग मिळेल आणि या ठिकाणी -2 -10 म्हणजे अधिक 10 कंसाचा वर्ग, म्हणजेच -8 वर्ग अधिक या 10 मधून 2 गेल्यानंतर 8चा वर्ग, अर्थात -8चा वर्ग हा अधिक 64 मिळणार आहे आणि 8चा वर्ग अधिक 64 128 मिळेल। आता इथं वर्गमूळ घेतल्यानंतर एकदम वर्गमुळात 128 मिळेल, परंतु आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे, त्यासाठी याची फोड केली 128ची 64 गुणिले 2, वर्गाच्या स्वरूपात फोड केली 64 गुणिले 2, त्यामुळं बी सी वर्ग बरोबर 64 गुणिले 2 आणि वर्गमूळ काढल्यानंतर याचं वर्गमूळ बी सी मिळेल 64चं वर्गमूळ 8, 2चं वर्गमूळ निघत नाही वर्गमुळात 2,
याला 2 नंबर असं लिहिलेलं आहे. आणि यानंतर आपण तिसरं शेवटचं अंतर या ठिकाणी काढणार आहोत, ते म्हणजे ए सी अंतर. तर ए सी अंतरामध्ये ए बिंदूचे निर्देशक आहेत -3, 2 याला x1 y1 मानलं. सीचे निर्देशक 9 - 10 याला x2 y2 असं मानलेलं आहे. आणि म्हणून ए सी वर्ग बरोबर x2 - x1 अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. x2 9 किंमत आहे, x1 किंमत आहे -3 वजा 3चा वर्ग अधिक y2 10 -10 आहे आणि y1 आहे 2, त्यामुळे -10 - 2 कंसाचा वर्ग. याला सोपरूप दिलं तर 9 वजा अधिक 3 म्हणजे 12 मिळेल. 12चा वर्ग अधिक -10 - 2 म्हणजे अधिक 12चा वर्ग. याचा वर्ग 144, याचा सुद्धा 144च वर्ग मिळेल. आणि म्हणून AC वर्ग बरोबर 288 बेरीज केल्यानंतर. आणि याची आपल्याला फोड करायची आहे. 288 वर्गमूळ निघत नाही, वर्गाच्या स्वरूपात फोड केली तर 2 गुणिले 144 किंवा 144 गुणिले 2 आणि वर्गमूळ काढलं तर AC वर्गचं वर्गमूळ AC, 144चं वर्गमूळ 12 आणि 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 इतकं येईल. आणि म्हणजेच आपल्याला ACची किंमत 12 वर्गमुळात 2 एवढी मिळेल. आणि आता 1, 2, 3 यांचा जर विचार केला तर लहान अंतर जे आहेत ती AB आणि BC अंतर लहान आहेत, त्यामुळे या दोन्हींची इथं बेरीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. AB अधिक BC बरोबर 4 वर्गमुळात 2 आणि BC आहे 8 वर्गमुळात 2. यांची बेरीज केल्यानंतर 8 आणि 4 12 वर्गमुळात 2 आणि अर्थात 12 वर्गमुळात 2 म्हणजे ACची किंमत येते. म्हणजेच AB अधिक BC बरोबर AC आपल्याला मिळेल. आणि म्हणजेच ABC हे बिंदू एक रेषीय आहेत असं दाखवा सांगितलेलं आहे. त्यामुळं ABC हे बिंदू एक रेषीय आहेत हे सिद्ध. धन्यवाद.